शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एक विवाहित महिला गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झाल्याने नातेवाईकांच्या वतीने नांदगावपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली। मात्र अद्यापपर्यंत महिलेचा शोध लागू न शकल्याने नातेवाईक व गावातील नागरिक संतप्त होऊन शनिवारी नांदगावपेठ पोलीस स्टेशन दाखल झाले। या प्रकरणात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते प्राध्यापक मोरेश्वर इंगळे यांच्यासह उपस्थितांनी केला। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना सर्व हकीकत स्पष्ट करून प्रकरणाची सखोल चौकशी करून महिलेचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली। या दरम्यान पोलीस पथक नेमून महिलेच्या शोधात रवाना करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले। यावेळी नांदगावपेठ येथील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। काही गोष्टी अशा आढळून आल्या की तो जो पोरगा होता, जो मुस्लिम समुदायाचा पोरगा, तो आधी इथं राहायचा आणि त्याच्याच माध्यमातून दुसऱ्या पोराला सुद्धा त्यानं कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे। तर काही काळ तो पोरगा घरी जाणं आणि फूस लावणं, त्या पोरीला काही धागे दोरे अशा प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा त्यानं केलेल्या आहेत। तर त्याच्यामुळे ते प्रकरण मार्गी मोठ्या प्रमाणात लागायला पाहिजे होते आणि आम्ही सुद्धा काल रात्री जाऊन आलो, म्हणजे आमचे पोरं जाऊन आले। 7 तारखेला नांदगावपेठ येथील एक हिंदू महिला विवाहित असलेली एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेली आणि 7 तारखेला त्याचा रिपोर्ट आम्ही नांदगावपेठ पोलीस स्टेशनला दिला। परंतु आज 15 तारखेपर्यंत सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे तो मुस्लिम तरुण आणि या हिंदू तरुणीला फूस लावून पळून गेला। त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं आमच्या निदर्शनास आलं। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पावले उचलून त्या महिलेला आपल्या घरी पोहोचून द्यावं ही विनंती करण्यासाठी तथा आम्हाला त्याबाबत मोठं आंदोलनसुद्धा छेडता येईल म्हणून याकरता आम्ही नांदगावपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो।